रिमोट बघा इथेच राहते रिमोट आणि दिसत नाही. हे बघा बघून दिला दुसरा रिमोट शोधून दिला. सर्व कामं वगैरे आवरून झाले. कामं झाल्यानंतर मी थोडी बाहेर गेली होती. तर इकडे मी बाहेरून 5-10 मिनिटासाठी ओय बेटा हां 10 मिनिटासाठी बाहेर गेली होती. तर पूर्ण धिंगाणा करून ठेवलेला आहे इथे. तुम्हाला दाखवते. आज एक तर सुट्टी आहे आणि प्रिशाला सुद्धा आज मस्त फ्री. नाहीतर सुट्टी नसते त्या दिवशी प्रिशा मस्त राहते. आणि आमच्या घरी सुट्टी ज्या दिवशी असते ना त्या दिवशी दोन लहान लेकरं असते. तर ते 2 लहान लेकरं मी तुम्हाला दाखवते ना. आमच्या घरचे 2 लहान लेकरं आहे. तर बघू शकता यार किती धिंगाणा करून ठेवलं तुम्ही. हां डॅडी प्रिशा क्या कर रही है तू. आणि तू किती सारे धिंगाणा करून ठेवली ग सोप्यावरती. आ प्रिशू काय धिंगाणा करून ठेवली तू सोप्यावर. आणि इकडे पण बघू शकता तुम्ही प्रिशाने किती सारा पसारा करून ठेवलेला आहे. काय खात आहे तू. हां मँगो ज्यूस. आत्ताच व्यवस्थित केलं होतं सर्व आणि मी थोडी ना बाहेर गेली होती. तर ही एवढा सारा पसारा करून ठेवलेली आहे. एखादी छान मूवी लावा ना. असेल ना इथेच कुठेतरी. रिमोट मी रिमोटच शोधून देत राहतो तुम्हाला. आमच्या घरी ना सुट्टी असते त्या दिवशी ना रिमोट बघा इथेच राहते रिमोट आणि दिसत नाही. हे बघा बघून दिला दुसरा रिमोट शोधून दिला. हे बघा रिमोटची नेहमीची जागा हीच आहे. तरी पण आम्हाला ना नेहमी रिमोटचा प्रॉब्लेम असतो. आज ना सुट्टी आहे आणि दुपारची वेळ आहे. तर मस्त ना मी म्हटलं आज ना चिवडाच करते खाण्यासाठी. तर हे पॅकेट आहे. तर याच्यामधला ना आपण आता मस्तपैकी चिवड्याची पार्टी करून घेऊया. तर चला मग मी चिवडा बनवते आणि तुम्हाला दाखवते. तर मला पापड सुद्धा बनवून घ्यायचे आहे. तुम्हाला दाखवते. तर ओके अरे फेकणार नाही बेटा. तर मला समजत नाही आहे मी ऑर्डर देऊ की स्वतःच घरी बनवू. इच्छा तर करत आहे की स्वतःच घरी बनवायचं आहे. पण बघूया कारण की कधी केलेलं नाही आहे. यांना माहिती आहे तसं. बघूया. माझे ना सर्व कामं वगैरे झालेले आहे दुपारचे आवरून. तर आज सुट्टी आहे आणि म्हटलं दुपारच्या वेळेस ना थोडं चिवडा खायची इच्छा झाली होती. कच्चा चिवडा. तर मी कच्चा चिवडा करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते सुद्धा. तर बघा हे पापड आहे ना ते पापड सुद्धा मला करून घ्यायचे होते. चिवडा करण्यासाठी काय लागते ते आपण घेऊया. तर सगळ्यात आधी तर मी हे छोटं कटोरं घेते आणि मी ना असं साधा चिवडा करण्याचे पापड आहे. तर हे पापड सुद्धा ना करून घ्यायचे पण आत्ताच नाही. हो नाही सिंपल असा चिवडा करून घेते. तुमच्यासोबत शेअर सुद्धा करते. चिवडा करण्यासाठी मी हे एक कटोरं घेतलेलं आहे. याच्यामध्ये ना हे मुरमुरे टाकून घेते मी. तर इथे ना मी मुरमुरे घेतलेले आहे. तर मुरमुरे ना चांगलेच आहे. तर याच्यामध्ये मस्तपैकी मी आता कांदा आहे तो टाकून घेते. चिवडा ना कधी कधी अशी खायची इच्छा होते ना तशाच प्रकारे आमची सुद्धा इच्छा झालेली आहे. तर हा जो चिवडा आहे ना कच्च्या चिवड्याची आठवण झाली ना तर मला ना माझं लग्नाच्या अगोदरचे दिवस आठवते आमच्या घरचे. कारण की आमचा ना सोमवार बाजार असायचा. तर त्या सोमवारी ना मस्त आमचे बाबा बाजारात जायचे आणि हे असे मुरमुऱ्याचे पाकिट असायचे ते घेऊन यायचे आणि ते मस्त चिवडा करायचे आणि मग आम्ही मस्त सर्वजण खायचो.
तर छान वाटायचं. हो, तर याच्यात कांदा टाकून घेतलेली आहे. याच्यामध्ये ना मी आता फुटाणे टाकून घेत आहे असे. 12 फुटाणे म्हटलं तर 20 फुटाणे. ठीक आहे, फुटाणे टाकले. नंतर ना शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे आपल्याला याच्यात. मला शेंगदाण्याचं कूट सुद्धा करून घ्यायचं होतं, तर थोडेसे शेंगदाणे टाकून घेते. आणि मग आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया लाल तिखट, हळद, मीठ, आणि तेल. आणि याला मिक्स करू. खरं तर हे ना हातानेच करते, पण तिखट लागते म्हणून मी चम्मच करते. इथे ना आपला हा चिवडा आहे, कच्चा चिवडा मस्त रेडी झालेला आहे. खूप छान लागते. याच्यामध्ये काहीच नाही टाकत, फक्त कांदा, तिखट, मीठ आणि हळद, शेंगदाणे आणि फुटाणे. तर बघा छान असं झालेलं आहे. तर याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आपल्याला. फ्रेंड्स, इथे ना हा आपला जो चिवडा आहे तो रेडी झालेला आहे. आणि आता याच्यामध्ये ना आपण थोडस कोथिंबीर टाकून घेऊया आणि मिक्स करू नंतर. तर खूप छान लागते, नक्कीच एकदा ट्राय करून बघा. आणि आपण कुठे बाहेर गार्डन मध्ये वगैरे गेलो ना, तर असं सामोर जायचंच चिवडा, तो पण खूप मस्त लागते. त्याच्यात त्यांनी लसण, जिरं, मिरचीचा पेस्ट सुद्धा टाकतात ते. पण हा घरचा ना हेल्दी आणि छान असा चिवडा रेडी झालेला आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही. हे लिंबू सुद्धा आपण कट करूया. तर खरं चिवडा चम्मचने टाकण्यापेक्षा ना हाताने टाकण्यातच मजा आहे, बरोबर ना? तर बघा, पहा स्मेल तर एवढी छान येत आहे ना, खूप छान येत आहे. इथे असं वरतून लिंबू. तर बघा इथे रेडी झालेला आहे आपल्या चिवड्याचं प्लेट. तर एकदा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स, खूप छान लागेल. इथे बघा हा जो चिवडा आहे तो रेडी झालेला आहे. आणि कच्चा चिवडा आहे, उन्हाळा स्पेशल मस्त. आज रविवार आणि आमची कच्च्या चिवड्याची पार्टी. आणि बघा इथे रेडी सुद्धा झालेला आहे. तर मी खाऊन दाखवते तुम्हाला. ते बघा फ्रेंड्स, आता मी त्यांना चिवडा दिलेली आहे, तर मी पण खाऊन घेते आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत. तर इथे बघा फ्रेंड्स, आज सकाळला ना मी स्वयंपाकच केला नव्हता, नाश्ता केले होते आणि तसेच आज एक सुट्टी आहे यांना. तर मी आता स्वयंपाकाला सुद्धा लागलेली आहे. स्वयंपाकामध्ये मी मस्तपैकी आज ना भात आणि फिकी डाळ, परत कारल्याची भाजी आणि भाकर करणार आहे. मी इथे पोळीचं भिजवून ठेवलं, पण काल पण आम्ही बाहेर जेवलो होतो, पोळी खाल्ले होते, पोळी वगैरे. तर म्हटलं आज ना भाकरच करावं मग. आणि कारल्याच्या भाजीसोबत भाकर खूप छान लागते. तर इथे बघा माझं स्वयंपाकसुद्धा झालेला आहे. इथे डाळ, भात आणि भाजी टाकत आहे मी. तर आत्ता वाजलेले आहे 6-6:30 वाजत आहे. तर चला मग, कारण सकाळी केलं नाही म्हणून मी आज लवकर स्वयंपाकाला लागलेली आहे. तर बघा मस्त इथे कांदा टाकून घेतलेला आहे. तर तुम्हाला मी कारल्याची भाजी दाखवते. तसं तर मी ऑलरेडी ना जो शॉर्ट असते ना तो टाकलेला आहे, पण आता तुम्हाला परत एकदा दाखवते. बघा मस्त तेल टाकलं, त्याच्यात कांदा आणि हे लसण जिऱ्याचा पेस्ट आणि याला मस्त फिरवून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे दोन्ही पण मस्त फ्राय झाले, कांदा आणि लसण जिऱ्याचा पेस्ट.
टोमॅटो टाकून घेत आहे इथे आणि टोमॅटोला छान फिरवून घ्यायचं आहे इथे. नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे लाल तिखट, चवीनुसार मीठ. मी इथे 2 प्रकारचे तिखट आहे ते टाकून घेत आहे आणि हळद, थोडंसं थोडासा हा सावजी मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. नाही टाकला तरी चालते. मध्ये मस्त शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. त्याला फिरवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये ना आता मीठ टाकून घेऊया चवीनुसार. शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे म्हणून बघा फेस सुटलेला आहे. तसंच ना थोडंसं पाणी सुद्धा ॲड करायचं. तर याला झाकून मस्त केलेलं आहे. धीरे धीरे जाना. हाँ जाओ उठो. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना प्रिशाला मी गार्डनमध्ये नेलं होतं खेळायला. तर ती खेळून आली. बराच वेळ म्हणजे 1 ते 1.5 तास ती तिथे छान खेळत होती. तर येता येताना ती तिथे थोडंसं शॉप लागते कुल्फीचं, तर ते तर घ्यायलाच पाहिजे. तर ह्यांनी ना मिरच्या होत्या ना, मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलं असेल मिरच्या साफ करताना. तर ते मिरच्या यांनी दळून आणण्यासाठी गेले आहे. तर त्यांचं जेवण वगैरे झालं, कारण की मी स्वयंपाक करूनच गेले होते. आणि आता मी जेवण करते, प्रिशाला सुद्धा देते. तर चला मग मी तुम्हाला दाखवायचं विसरूनच गेले. आजच्या जेवणामध्ये मी काय काय केलं ते सुद्धा दाखवते तुम्हाला. आणि तुम्ही बघा. तुम्हाला दाखवते मी असं काहीसं जेवायचं आहे. मस्त कारल्याची भाजी, भाकर, डाळ आणि ही भात आणि लोणचं. तर चला मग जेवण. फ्रेंड्स, माझं जेवण आत्ताच झालेलं आहे. तर प्रिशा बोलते की आंघोळ करते, तिला आंघोळ करून देते. आणि तर मी तुम्हाला सांगली होती मिरच्या दळायला नेले होते. तर मी म्हटलं होतं तुम्हाला की बा मिरच्या यांनी दळायला नेले म्हणून. तर ह्या मिरच्या आहे ना, त्या थोड्याशा काढून ठेवलेल्या आहे मी, कारण की जे भुलका चटणी वगैरे असते ना, ते छान लागते करायला. आणि तुम्हाला इकडे थोडं पसारा दिसत असेल तर मी मगाशीच सांगलं, पापड करू की ऑर्डर देऊ हेच कळत नाही आहे. आणि जी कुरडई होती ना, ते वाढलेली आहे, दाखवते मी तुम्हाला. ते व्यवस्थित मला एका भांड्यामध्ये ठेवून घ्यायचे आहे. तर हे कापडातच आहे, यांनी वरतून तसेच आणले आणि इथेच ठेवलेले आहे. तर इथे दिसते तुम्हाला मस्तपैकी ना ही कुरडई अशी झालेली आहे. हे पा, एकदम पांढरी पांढरी झालेली आहे ही. तुम्हाला थोडी वेगळी दिसत असेल मोबाईलमध्ये कदाचित, पण रिअलमध्ये मस्त छान झालेली आहे बघा. अशी पातळ आणि मला मेन म्हणजे अशी मोठाली कुरडई आवडते. तर बघा छान असं. आता हे व्यवस्थित ठेवून घेऊया. ठेवण्याआधी मी प्रिशाला आंघोळ घालते आणि नंतर ठेवून घेते. यांनी यायचेच आहे आणखी, मिरच्या दळून आणायला गेले. तर मिरच्या आणते आणि मग मी तुम्हाला दाखवते सुद्धा. तर चला प्रिशाला आंघोळ घालते. फ्रेंड्स, मी तुम्हाला म्हटली होती की यांनी मिरची दळायला गेले होते. तर हे बघा, हे मिरचीचं दळून आणलेलं आहे आमचं. तर ही मिरची आहे वर्षभरासाठी आणि खूप मस्त आणि एवढी तिखट आहे ना, खूप जास्त तिखट आहे. इथे बघा फ्रेंड्स, मी ना तुम्हाला मिरची दाखवली होती काल रात्री आले होते. तर माझा कालचा व्हिडिओ एंड करायचा राहून गेला, तर मी आज एंड करत आहे. तर बघा, आजचे ना सर्व कामं वगैरे झालेले आहे. तर मग मी म्हटलं होतं की माझा कालचा व्हिडिओ जो आहे तो एंड करायचा राहूनच गेला. आज मी एडिट करायला घेतली तर मला दिसला की त्याचं एंडिंग दिसतच नव्हतं त्याच्यामध्ये, म्हणून मग मी हा व्हिडिओ आत्ता एंड करत आहे, कालचा व्हिडिओ आत्ता. तर असं होतं, उन्हाळ्याचे पदार्थ काल तिखट दळून आणलं आणि मिरच्या मी साफ करतानाचा तो व्लॉग मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आणि कुरडयाचा सुद्धा व्लॉग अपलोड केलेला आहे. तर कुरडयाचं तर सगळं यांनीच
कुरडयाचं तर सर्व यांनीच केलेलं आहे. चीक काढण्यापासून ते चीक वरण्यापर्यंत सुद्धा ना ह्यांनीच केलेलं आहे. ज्यांनी कोणी तो व्लॉग बघला नसेल तर नक्की जाऊन एकदा बघा. सर्व काही यांनी केली, फक्त मी थोडीशी हेल्प केली त्या व्हिडिओमध्ये. किंवा त्यांनी कुरडया करताना, यार कुरडया करणं खूप जास्त हार्ड आहे, पण यांनी सर्व करून घेतले. आणि मी म्हटलं होतं की मी शिकून घेणार, पण असं वाटते शिकणंही नको आणि करणंही नको, कारण की खूपच हार्ड आहे ते. चीक काढणं आणि ते चीक असं जेव्हा गोल गोल फिरवते ना तेव्हा व्यवस्थित यायला सुद्धा लागते. त्याच्यामुळे नको बाबा, शिकणंही नको, त्याच्यापेक्षा ऑर्डर दिलेलं बरं. तर जाऊ द्या, हा दुसऱ्या व्हिडिओचा भाग आहे. पण ज्यांनी कोणी नसेल बघला ना तर नक्की जाऊन एकदा बघा तो व्हिडिओ, खूप मस्त आहे. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आणि आज सुट्टी होती मस्त, काल सुट्टी होती. कालच्या व्हिडिओचं मी एंडिंग आज करत आहे मंडेला. तर काल सुट्टी होती, रविवार होता, तर मस्त आम्ही चिवड्याची पार्टी केले होते. आणि छान असं उन्हाळ्यामध्ये चिवडा वगैरे खायची इच्छा होते दुपारच्या वेळेस काहीतरी. तर मस्त कच्चे चिवड्याची पार्टी केली आम्ही. मस्त प्रिशाचे डॅडी, मी आणि प्रिशा, आम्ही तिघं छानपैकी मस्त सुट्टीचा दिवस असा घालवलो. आणि प्रिशालासुद्धा थोडं गार्डनमध्ये नेऊन आणलं. तर अशा प्रकारचा हा व्लॉग होता. आय होप तुम्हाला हा व्लॉग पाहण्यासाठी आवडला असेल. आणि आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सबस्क्राईब करा. तर चला मग, व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.